सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय वचने 23 ते 26. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय वचने 23 ते 26. मग त्यास पुष्कळसे फटके मारल्यावर बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. असा त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले. सुमारे मध्यरात्री पौल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद तुटले. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, प्रेषित 16, 23 ते 26 या वचनापर्यंत, पौल आणि सिला हे बंदिवासात आहेत आणि बंदिवासात असताना ते देवाला हाक मारत आहेत, स्तुती करत आहेत, मध्यरात्री गाणे गात आहेत आणि हे करत असताना जे बाकीचे बंदिवान आहेत त्याचं ऐकत आहेत. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की मोठा भूमिकंप त्या ठिकाणी झाला. बंदीशाळेचे पाय जे आहेत ते डगमगले आणि सर्व दरवाजे लागलेच त्या ठिकाणी उघडलेले आहेत आणि सर्वांचे जे बंद आहेत ते तुटले गेलेले आहेत. बघा प्रियांनो, आराधनेमध्ये देवाला धन्यवाद देण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो, दानियल सिंहाच्या गुहेत असताना तो देखील घाबरला नाही. तर त्या सर्व परिस्थितीत तो देवाला धन्यवाद देत होता, प्रार्थना करत होता, आवाज देत होता आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की सिंहाचे तोंड देवाने बंद केले. शद्रक, मेशक, अबेदनगो हे देखील 7 वेळा तापवलेल्या भट्टीमध्ये असताना त्यांनी आपले नेत्र परमेश्वराकडे लावले. देवाने त्यांचं रक्षण केलं. प्रियांनो, एवढंच नाही तर योसेफाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, तो देखील कैदेमध्ये असताना देखील तो देवाला त्यांनी सोडलं नाही.
तर परमेश्वराचा गौरव करत राहिला आणि याचा परिणाम झाला की तो एका मोठ्या देशाचा अधिकारी झाला, पंतप्रधान झाला. प्रियांनो, परिस्थिती कशी असू द्या, प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. म्हणून फिलिप 4:4 मध्ये संत पाऊल म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. ज्यावेळेस आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करतो, परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याला आरोळी मारतो, तर प्रियांनो तो नेहमी आमचं ऐकतो. कारण तो म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि हे देवाचे प्रियांनो सेवक देवाने निवडलेले त्याच्या कार्यासाठी आणि त्याची सेवा सुवार्ता त्या प्रांतामध्ये ते गाजवत असताना त्यांच्या समोर जे आलेलं संकट आहे त्या प्रत्येक संकटाला त्यांनी आनंदानं स्वीकारलेला आहे आणि त्यामध्ये देवाचं गौरव केलेला आहे. आणि म्हणून याचा परिणाम झाला की त्या ठिकाणी जो नायक होता त्याचंही तारण झालेलं आहे. बंदीशाळेचा जो नायक होता त्याचं तारण झालं, त्याचं परिवर्तन झालं. प्रियांनो, आज आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आलेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही चांगला विचार करतो तर निश्चित याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये देखील चांगला झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून देवबापाकडे धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया की देवबापाने सहाय्य करावं. या आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तू चांगला आहेस, तुझी दया नेहमी आम्हावरती सनातन आहे. आणि म्हणून आलेल्या प्रत्येक संकटामध्ये आम्ही केवळ तुझं गौरव करावं, तुझी महिमा करावी आणि प्रभू तुला धन्यवाद द्यावा असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की प्रिय बापा, जगामध्ये अनेक लोक आहेत आलेल्या संकटाला घाबरतात आणि वचनापासून विश्वासापासून मागे हटतात. म्हणून देवबापा आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येकाने तुला धारण करावं, वचनात विश्वासात त्यांनी बलवान व्हावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही इथून पुढचा वेळ क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीनाधीन करतो बापा, आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.